स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी हँडबॅग घेऊन आली आहे। हा एक मोठा कप्पा आहे आपला आतमधला आणि हे दोन चैनीचे कप्पे आहेत। बघू शकता तुम्ही, हा एक आणि इकडे एक। से बुक्स वगैरे टिफिन वगैरे ठेवायला खूप छान अशी ही बॅग आहे। आणि तुम्ही हिचा बेस पण बघू शकता, मस्तपैकी आहे, दिसायला पण खूप छान दिसते। कशी वाटली पर्स? छान आहे ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तीन कप्प्यांची पर्स बनवण्यासाठी मी हे कसं एक कापड घेतलेलं आहे आयताकृती। माझ्याकडे एक ड्रेस होता, जरा तो खराब होता, त्या ड्रेसचं मी हे कापड घेतलेलं आहे। आता ह्याचं माप तुम्ही बघू शकता, 21 इंच बाय 11 इंचचं हा पीस मी घेतलेला आहे। आता त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हास घातला आहे आणि पाठीमागच्या बाजूने अस्तर लावून घेतला आहे। ठीक आहे। आता ह्याच्यासाठी पट्ट्या बनवायच्यात, म्हणजे बंद बनवायचे आपल्याला। त्यासाठी मी काय केले, 4 इंच बाय 21 इंच, 4 बाय 21 इंचाचे असे दोन ह्या पट्ट्या बनवून घेतल्या। आता त्याला पण मी हेच कापड वापरलं आहे आणि पाठीमागे असं पांढऱ्या कलरचं कॅनव्हास शिवून घेतलं आहे। आता हे पट्ट्या बघा कशा करायच्यात। इथं ही समोर बाजू ही समोर घेतली आणि ही अशी असं एवढ्या मोठ्या ह्याचं मी म्हणजे जवळजवळ आपलं एक इंच मापीला 1 इंच मापाची मी हे बंद दोन्ही असे शिवून घेणार आहे बरं का। आता हे दोन्ही बंद मी अशा प्रकारे शिवून घेतलेले आहेत बरं का, बघू शकता तुम्ही। आता हे बंद आपल्याला कसे लावायचे आहेत बघा, तिथून वरच्या बाजूने 3 इंच माप घ्यायचं आणि तिथून खालती 2.5 इंच घ्यायचं। ठीक आहे, 2.5 इंच इकडनं 3 इंच आणि इथून 2.5 इंच असं दोन्ही बाजूला माप घ्यायचा आहे। आणि हा जो बंद आहे ना, तो थोडासा असा दुमडायचा आणि हे 2.5 इंचची इथं असं इथे हे चौकोन इथे शिवून घ्यायचं बंदला। ही बाजू पण अशीच इथे अशी एवढी दुमडायची आणि हे 2.5 इंचची इथे हा चौकोन शिवून घ्यायचा आहे। इथे चौकोन असे शिवायचे बरं का, हे पण इथे चौकोन अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला आपल्याला बंद लावून घ्यायचा आहे। ठीक आहे। आता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला बंद लावून घेतलेले आहेत बरं का। आता आपल्याला चेन लावायची आहे। आता ही चेन घेतली मी। आता ही काय करायची, आपल्याला ही अशी अखंड चेन इथे आपल्याला लावून घ्यायची आहे बरं का। आता इथे लावून घ्यायची अशी शिवायची आणि परत अशी फोल्ड करून वरनं दाब शिलाई मारून घ्यायची आहे। अशीच एक दुसरी चेन ह्या बाजूला लावायची आहे। असं दोन बाजूला दोन आपल्या सेपरेट चेन लावून घ्यायची आहे। आता अशा प्रकारे मी दोन्ही बाजूला चेन लावून घेतलेले आहे बरं का, आणि त्याच्यामध्ये रनर पण घातलेला आहे। ठीक आहे। आता काय करायचं, एक असं कापड अस्तरचंच कापड घेतलेलं आहे आणि ते बरोबर ह्याच्या मापाचं आपण इकडच्या बाजूने हे चेनीला शिवून घ्यायचं आहे। आणि तसंच ह्या बाजूने पण चेनीला शिवून घ्यायचं आहे आणि बरोबर मग ह्याच्या मापाचं हे कापड कापायचे। फक्त ह्या दोन बाजू शिवायच्या आहेत, ह्या समोरच्या बाजू शिवायच्या नाही आहेत, चेनीच्याच बाजू फक्त शिवायच्या आहेत आपल्याला। ठीक आहे का, समजलं ना? फक्त चेनीच्या बाजू शिवून घ्यायच्या आहेत, म्हणजे चेनीला फक्त हे कापड आपल्याला शिवून घ्यायचं आहे। आता हे चेनीला मी असं हे कापड शिवून घेतलेलं आहे बरं का। दोन्ही बाजूने पण चेनीला हे शिवून घेतलं आहे बघा, तुम्ही हे बघू शकता। ही आपली उलट बाजू आहे आणि हे सरळ बाजूला मी चेनीला कापड शिवून घेतलं आहे। आता काय करायचं, हे आपल्याला असं सरळ करायचं। आता हे असं केल्यानंतर आहे ना, इथून आहे ना आपल्याला अशी इथं एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने। ठीक आहे। आता हे कापड आहे ना, हे असं घ्यायचं आणि इथून दाब शिलाई मारून घ्यायची। आता इथे दोन्ही बाजूला माझी अशी दाब शिलाई मारून झालेली आहे बरं। आता काय करायचं, हे असं परत उलटं करायचं आपल्याला आणि असं उलटं केलं ना
दोन्ही बंद अशा आतमध्ये घ्यायचे आणि हे समोरासमोरची आपल्याला बाजू शिवून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा हे समोरासमोरच्या बाजू शिवायचे आहे आणि उरलेलं कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे. आता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने हे शिवून घेतलं आहे आणि जे जास्तीचं कापड आहे ते कापून घेतलं आहे. आता हे आपण सरळ करूया. इथून असं हे मी सरळ करते. आता हे अशा प्रकारे मी सरळ केलं आहे. आता इथे काय करायचं आहे, इथे परत एकाशी वरनं दाबपट शिलाई मारून घ्यायची आपल्याला. आणि दाब शिलाई झाली ना, इथून दाब शिलाई दोन्ही बाजूने मारून घ्यायची आहे आणि इकडनं एक 8 इंच माप घ्यायचं आहे आणि अशी सरळ शिलाई मारायची आणि इथून पण एक 8 इंच माप घ्यायचं आहे. 8 इंचनी माप घेतलं आहे आणि इकडच्या बाजूने पण सरळ शिलाई मारायची आहे बरं का आपल्याला. इथून 8 इंच आणि इकडनं 8 इंच अशा दोन्ही बाजूने आपल्याला अशा सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता ते झालं ना, हे 2 असे मी कप्पे हे तयार केलेले आहेत. ते कितीचे बघता का, हे बघा ना तुम्ही, हे आहेत 8 बाय 4.5 इंच. 8 बाय 4.5 इंचचे 2 मी हे असे चौकोन आयताकृती भाग तयार केले आहेत. आणि आता ते दोन्ही बाजूनी मी सेम कापड लावले आणि आतमध्ये कॅनव्हास लावले. आता वरच्या बाजू एका बाजूने काय करायचं आहे, हे चारी बाजूने शिवून झालं, एका बाजूने हे असं दुमडून तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा ही दाब शिलाई आणि हे शिलाई मारून घेऊ आणि ह्याला पण वरनं शिलाई मारून घेऊ. बाजूला मी अशी वरनं दाब शिलाई मारून घेतली म्हणजे काय होईल, हे आपलं कापड एकदम व्यवस्थित राहील. आता ह्या 2 पट्ट्या आहेत ना, त्याला पण वरती मी अशी दुमडून शिलाई मारून घेतलेली आहे बरं का. आता हे काय करायचं आहे, ह्याचा मध्य करायचा असा. आणि जे असं ओपन बाजू आहे ना, तिथून एक अर्धा इंचवर मार्किंग करायचं. आता ही जी उघडी बाजू आहे ना, तिथे ना एक अर्धा इंचावर इथे असं मार्किंग करायचं आहे आपल्याला. आणि आहे ना, पट्टीने अशी लाईन मारून घ्यायची आहे तिरकी. हे अर्धा इंच आणि हे तसं बरोबर कॉर्नरला हे आलं पाहिजे बरं का. आपला जो हा कॉर्नर आहे ना तिथे. आणि असा हा एवढा भाग आपल्याला कापायचा आहे. अशा प्रकारे हे दोन्ही भाग मी कट करून घेतलेले आहेत. आता हे जे आपण हे बनवले ना बॅग, त्या बॅगचं बरोबर असा मध्य घ्यायचा. अशी लाईन मारून घ्या वाटल्यास तुम्ही. आणि हा जो भाग आहे ना, त्याचा एक मध्य घ्यायचा आणि त्याबरोबर ह्या मध्यावर ठेवून इथून असं शिवून घ्यायचं. असेच हे दोन्ही भाग आपल्याला इथे शिवायचे आहेत. हे शिवून झाले ना इथपर्यंत की मग हा भाग इथे शिवायचा आणि इकडचा भाग ह्याला शिवून घ्यायचा. अशाप्रमाणे हे दोन्ही पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे मी हे दोन्ही बाजूनी शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता मी हे ना सरळ करते बरं का. खूप छान अशी आणि मोठ्या आकाराची ही बॅग आपली तयार होते. खूप सुंदर दिसते हो का. इथे पण चांगल्या प्रकारे स्पेस आहे. आणि आता हा एक कप्पा आपला तयार झाला आहे. आणि हा पण एक कप्पा आपला तयार झाला आहे. आणि मधला भाग आपला
आता तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे बेस तयार झालेला आहे छानपैकी. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.